तर मित्रांनो, रिस्क मॅनेजमेंटची जी पहिली स्टेप आहे त्याला आपण म्हणतो रिस्क आयडेंटिफिकेशन, और सिम्पली म्हटलं तर रिस्क ओळखता आली पाहिजे, रिस्क काय आहे ही मोजता आली पाहिजे. आणि थोडक्यात रिस्क म्हणजे काय असतं, तुमची गुंतवणूक, तुमचं भांडवल जे काही तुम्ही ह्या प्लॉटसाठी घातलंय ती तुमची रिस्क असते. आणि जर तुमच्या मनासारखा तुमचा प्लॉट आला नाही, पूर्णपणे चुकून फेल झाला किंवा अर्धवट सक्सेस झाला, तर तुमचा होणारा लॉस, तो लॉस किती आहे हे तुम्हाला मोजता आलं पाहिजे, ती तुमची रिस्क असते. तर आता हे वाटते सिंपल, सोपं आहे, पण थोडंसं ट्रिकी आहे. कारण का होतं काय, बरेचदा आपण खर्चाचा एस्टिमेट करताना आपण बरेचसे खर्च गृहीत धरत नाही. बरेचदा भाजीपाल्याचा आपण व्हिडिओ बघतो युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, कोणाच तरी चांगलं चाललंय असं वाटतं आपल्याला, आपण पण उडी मारतो. आणि उडी मारल्यानंतर आपल्याला हळूहळू खर्च यायला सुरुवात होते आणि मग ते खर्च टाळता येत नाही. कारण का तुम्ही कमिटमेंट दिलेला असतं, तुम्ही भाजीपाल्यामध्ये उतरलेला असताय आणि तुम्ही मध्येच सोडू शकत नाही. किंवा तुम्ही ऊसाबद्दल व्हिडिओ बघताय, मलाही वाटतं की ऊस चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, आणि तुम्ही जोमानं सुरुवात करताय आणि मग नंतर हळूहळू एक खर्च वाढत गेले की तुमचं मग बजेट वाढत जातं. मग हे आकस्मिक येणारे खर्च ओझं न होण्यासाठी तुम्हाला आधीच माहिती पाहिजे की आपल्याला काय काय खर्च अपेक्षित आहेत आणि टोटल प्लॉटचं आपलं बजेट किती आहे. मग टोटल बजेट तुम्हाला कळलं की दोन फायदे आहेत. तुम्हाला एकतर कळणार आहे की आपला खर्च किती होणार आहे, आधीच कळणार आहे, त्यामुळे नंतर काय सरप्राईज नाही आहे किंवा अचानक खर्च आला म्हणून तुम्ही तारंबळा उडणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला टोटल खर्च आधीच कळला तर तुम्हाला त्यानुसार अंदाज घेता येईल की आपल्याला ह्यातनं साधारणपणे आउटपुट किती मिळालं पाहिजे तर फायदा होणार आहे. आणि ते आउटपुट मिळायला आपल्याला दर काय मिळाला पाहिजे. आता ऊसामध्ये काय दर फिक्स असतो माहिती आहे आपल्याला, पण भाजीपाल्यामध्ये जर तुम्हाला आधीच आपला खर्च किती होणार आहे कळलं तर तुम्हाला उत्पादन किती घ्यायचं आहे किंवा येणाऱ्या उत्पादनाला दर किती मिळाला पाहिजे, ब्रेक इव्हन कॉस्ट काय आहे, तुम्हाला हे सगळं चक्र बसवता येते. मग खर्च पहिला काढणं का ट्रिकी आहे असं म्हणतो मी, कारण का बरेचदा आपण ढोबळ मनानं काय म्हणतो, हा काय खर्च येणार आहे मला, रान नांगरटीचा खर्च, रान तयार करायचा खर्च, 2-3 फवारण्या आणि खतं झालं. पण एवढ्यात भागत नसते. तुम्ही जर ट्रू शेतकरी असाल आणि तुम्ही शेती चांगल्या प्रकारे करत असाल, तुम्हाला कळतं, तुम्हाला माहिती असेल की बरेच बारकावे असतात आणि लहान लहान खर्च हळूहळू प्रत्येक आठवड्याला वाढत जातात. आणि तर मित्रांनो, तुम्हाला आता गाईडलाईन म्हणून मी ऊस सारख्या पिकामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे खर्च गृहीत धरले पाहिजेत आणि तो खर्च वजा जाऊन आपल्याला प्रॉफिट होतोय की नाही हे आपण चेक केलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं प्रोग्रेसिव्ह फार्मर होणार आहोत. तर ऊसामध्ये म्हटलं तर हे बऱ्यापैकी सगळ्याच पिकांना ऍप्लिकेबल आहे. रान तयार करणं हा खर्च कॉमन असतो. मग ऊस असेल, भाजीपाला असेल, सोयाबीन, मका काही असेल, नांगरट, रोटर आणि सरी सोडणं हा तुमच्या भागानुसार खर्च व्हेरी होऊ शकतो. आमच्या भागातला हा सरासरी खर्च बघितला तर जवळपास 10,000 ते 12,000 रुपये इतका खर्च होतो नांगरट करणे, रोटर मारणे आणि सरी सोडणे याच्यासाठी. आता ऊसामध्ये काही लोक अजूनही पारंपरिकपणे पाट पाणी वापरतात इरिगेशनसाठी. तुम्ही जर ड्रिपचा वापर करणार असाल तर तुम्ही एक ॲझम्पशन केलं पाहिजे की ड्रिप काय लाईफ लॉंग जात नाही. जवळपास 4 ते 5 वर्ष ड्रिपचं लाईफ असतं आणि त्यानंतर त्याला रिप्लेसमेंट करावं लागतं आणि अधूनमधून त्याला मेंटेनन्स हा खर्च असतोच. मेंटेनन्सचा विचार केलाच पाहिजे. पण आपण असं ॲझ्युम करूया की मेंटेनन्स फार काय नाहीये, पण आपल्याला 5-5 वर्षाला ड्रिप बदलावा लागणार आहे. तर जे काही तुम्ही ड्रिपसाठी पैसे घातलेत, तुम्ही त्याचा 5वा हिस्सा पकडला पाहिजे ह्या पर्टिक्युलर लावणीसाठी किंवा ह्या वर्षासाठी. मग तो तुमचा खर्च ऍड झाला. आपण ऊसामध्ये कधी मल्चिंग करत नाही त्यामुळे हा खर्च आपल्याला येणार नाहीये. पण मग बेसल डोस, आता काही लोक बेसल डोसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात शेणखत वापरतात, कोण प्रेसमड वापरतं, कोण गांडूळ खत वापरतं किंवा काही लोक डायरेक्टली रासायनिक खतांचा वापर करतात. तर एकरी तुम्ही जे काही खतं वापरताय बेसल डोसमध्ये, तुम्ही त्याचा हिशोब ठेवला पाहिजे. तुम्ही आधीच लिहून घेऊ शकता. तुम्हाला हा प्लॉट चालू केल्यानंतर खर्च समजणार असा विषय नाहीये. तुम्ही प्लॉट चालू करण्या अगोदर ह्याची माहिती घेऊ शकताय आणि तुम्ही हा तुमच्या डायरीत खर्च मांडू शकताय. तर हा खर्च, त्याच्यानंतर तुम्ही रोप लागवड कशा प्रकारे करता, तुम्ही रोपांची लागवड करताय डायरेक्टली का तुम्ही कांडी पुरताय का तुम्ही डोळा कट करून पुरताय, हे तुमच्यावरती आहे. पण आपण आता गृहीत धरूया की तुम्ही रोपांची लागवड करणार आहात. तर रोपांचा सरासरी खर्च तुम्ही कुठली व्हरायटी घेताय आणि कुठल्या नर्सरीतनं घेताय, ₹2 ते ₹2.20, ₹2.30 इतका तुमचा हा खर्च होऊ शकतो. आणि तुमची एकरी रोप संख्या जी आहे तुमच्या सरीवर अवलंबून आहे. तुम्ही किती जवळ सरी पाडल्यात किंवा किती लांब तुमच्या सऱ्या आहेत त्याच्यावर तुमचा हा खर्च ठरतो. पण जवळपास माझ्या अंदाजानं 14,000 ते 15-16,000 तुमचा हा खर्च होऊ शकतो रोपांचा फक्त. मग रोपांचा खर्च आला की त्या रोपांची वाहतूक आली, रोपांची लावायची मजुरी आली, हा देखील खर्च तुम्ही ऍड
केला पाहिजे. तुमची एकदा का रोप लावून झाली की तुम्हाला त्यानंतर किमान 2 ते 3 आळवण्या, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला ऊस पिकवायचा असेल तर तुम्हाला 2 ते 3 आळवण्या कराव्या लागतात. एक 3 ते 4 तुमच्या फवारण्या होतील. तर तुम्ही प्रत्येक आळवणीचा सरासरी खर्च एक 1200 ते 1300 रुपये पकडला पाहिजे. प्रत्येक फवारणीचा खर्च तुम्ही जवळपास 1000-1200 पकडला पाहिजे. तर हा तुमचा खर्च नाही म्हटलं तर 8 ते 10 हजार रुपये इतका होऊ शकतो. हा तुम्ही खर्च कन्सिडर केला पाहिजे. तुमचा ऊसाचा डोस, तुमचा बेसल डोस नंतर तुम्ही युरियासोबत काय देताय किंवा तुमची भरणीचा डोस काय आहे, तुमचा पावसाळी डोस काय आहे, हे तुम्ही डोस आधीच काढू शकता, एस्टिमेट घेऊ शकताय आणि तो तुम्ही खर्च मांडला पाहिजे. पहिले 2-3 महिन्यामध्ये आपण ऊसामध्ये शक्यतो तणनाशक फवारणी करू शकत नाही सगळ्या प्रकार तणांसाठी. आता आजकाल बाजारात नवीन नवीन औषधं आलेत, पण तरी सुद्धा तुम्ही एखाद दुसरी फवारणी टाळून तिथं भांगलन करणार हा विचार करून तुम्ही भांगलणीचा खर्च मांडला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही फवारणी करणार आहात त्याचा पण तुम्ही एकरी खर्च आणि त्याची मजुरी तुम्ही मांडली पाहिजे. तुमचा हा खर्च देखील त्यात ऍड झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऊसाची भरणी करता तर भरणीचा खर्च, भरणीला आपण खताचा खर्च आधीच धरलेला होता आणि भरणी पश्चात तुमच्या ज्या काही फवारण्या होणार आहेत तणनाशकाच्या, जसं तमर, आपण ग्रामोक्झोन, ग्लायसिल वापरतो ते, किंवा तुम्ही पुन्हा भांगलन करणार असाल त्याचा तुम्ही खर्च ऍड केला पाहिजे. तुमचं जर ड्रिप नसेल आणि तुम्ही जर पाट पाण्यानं पाणी देताय तर ते करण्यासाठी तुम्ही जर कोण माणूस ठेवला असेल कामाला, मजूर असेल तर तुम्ही मजुरी ऍड केली पाहिजे. त्याच्यानंतर पावसाळी डोस आला बघा ऊसाला. हा पावसाळी डोस प्रत्येक भागात प्रचलित नाहीये, काही ठिकाणी केला जातो, काही ठिकाणी करत नाहीत. पण तुमच्या भागानुसार तुम्हाला माहिती आहे की आपण तुमच्या भागानुसार तुम्हाला अंदाज असेल की आपण कोणकोणत्या प्रकारचे डोस पिकाला करतोय, तुम्ही ते देखील ऍड केले पाहिजेत. आता हे बऱ्यापैकी आपण गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत ऊस सारख्या पिकामध्ये. हे प्रिटी मच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, यात काय फार कॉम्प्लेक्स गोष्टी नाहीयेत. आणि शेवटी आपण खर्च जर ऍड करायचा म्हटला तर तो म्हणजे कुठला, ऊस घालवताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतकं सोपं नसतं. ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यावे लागतात प्रत्येक फेरीला, ऊस तोड कामगारांना पैसे द्यावे लागतात. हा खर्च देखील तुम्हाला तुमच्या भागात काय चाललाय हे तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त चांगलं, तुम्ही तो खर्च ऍड केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हे सगळे खर्च जेव्हा ऍड करतो तर आपल्याला एक रक्कम मिळते. ती रक्कम आपली मुख्य रिस्क आहे. जर आपला ऊसाचा प्लॉट मनासारखा झाला नाही, अचानक मध्येच चुकून फेल झाला, अति पाण्यामुळे किंवा कमी पाण्यामुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे, तर आपला हा जो काही खर्च आपण केलाय तो आपला बुडीत जाणार आहे, मोस्टली बुडीत जाणार आहे. तर हा आपला मेन रिस्क आहे, ही आपली मेन रिस्क आहे. तुम्हाला रिस्क इथं मोजता आली, रिस्क तुम्हाला कळलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण भाजीपाल्यामध्ये किंवा तुमचं हळद, आलं, इतर कुठलं पीक असेल, तुम्ही ही रिस्क आधीच मोजून ठेवली पाहिजे. तुमच्याकडे आकडा हा तयार पाहिजे. ह्याचा फायदा होतो काय तुम्हाला की तुमच्याकडे हा आकडा असला की तुम्ही त्यानुसार बजेट प्लॅनिंग करू शकताय. तुम्ही मग काटकसर नाही करणार, चांगल्या प्रकारे उत्पादन घेणार. आणि ह्याच आकड्याला आपण पुढचा जो पार्ट आहे त्यात आपण बघणार आहोत की आपण हा आकडा कमी कसा करू शकतो, किंवा एखादी गोष्ट आपल्या अगेन्स्ट होणार असेल तर आपण त्याला बॅलन्स करायला, काउंटर करायला आपण काय नियोजन करू शकतो जेणेकरून आपल्याला जो काही लॉस होणार आहे तो कमीत कमी ठेवता येईल किंवा टाळता पण येईल. आता आपण एकदा फक्त क्विकली बघूयात की आपण ह्याच्याऐवजी, म्हणजे ऊसाऐवजी आपण जर भाजीपाला करणार असेल तर आपल्याला भाजीपाल्यामध्ये कोणकोणते खर्च येऊ शकतात आणि आपल्याला रिस्क किती म्हणजे गृहीत धरता येईल. मित्रांनो, भाजीपाला पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हेरिएशन आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचा भाजीपाला करताय, तुम्ही कांदे बटाटे करताय का, तुम्ही गवारी करताय का, तुम्ही कॅप्सिकम म्हणजे ढबू मिरची करताय, ह्याच्यानुसार तुमचा खर्च जो आहे ना तो खूप मोठी रेंज आहे. तर स्पेसिफिक कुठल्या एका भाजीपाल्याबद्दल न बोलता तुम्हाला एक जस्ट जनरल आयडिया देण्यासाठी मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगतो जे तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या इंडिव्हिज्युअल प्लॉटमध्ये आणि तुम्ही तुमचा खर्च मांडू शकता आणि एक इस्टिमेट घेऊ शकता तुमच्या रिस्कची. तर ऊसाप्रमाणेच भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपल्याला रान तयार करायचा खर्च कॉमन असतो. रान नांगरट आली, रोटर मारणं, सरी सोडणं हे कॉमन आहे. आपल्याला हे दरवर्षी करावं लागतं, त्यामुळे हा खर्च रिपीटेड आहे. आपल्याला प्रत्येक वर्षी हा खर्च कन्सिडर केला पाहिजे. तुम्ही हा खर्च सगळ्यात पहिला मांडू शकताय. त्यानंतर भाजीपाल्यामध्ये बरेचदा मल्चिंगचा वापर केला जातो. तुम्ही तर तुमच्या प्लॉटमध्ये मल्चिंग वापरणार असाल तर मल्चिंग पेपरचा खर्च तुम्ही ऍड केला पाहिजे त्या पर्टिक्युलर प्लॉटसाठी. कारण का बरेचदा म्हटलं जातं की मल्चिंग पेपर चांगला वापरला, जाड वापरत 2 प्लॉट होतात, 3 प्लॉट होतात. पण माझा अनुभव असा आहे की मल्चिंग पेपर किती चांगला असला तर तो डॅमेज होतोच आणि तो 100% ऍज इट इज पुढे वापरता येत नाही.
त्यामुळं आपण सुरुवातीलाच मला असं वाटतं की तुम्ही खर्च कमी ठेवण्यासाठी बऱ्यापैकी ठीकठाक मल्चिंग पेपर वापरा, जो एका प्लॉटला पुरेसा आहे. जर चुकून टिकलाच तर ठीक, नाहीतर ऍटलिस्ट जास्त पैसे तुमचे ह्यात गेलेले नसतात. तर मल्चिंग पेपरचा खर्च तुम्हाला जर आवश्यक वाटतोय तर तुम्ही तो गृहीत धरला पाहिजे. ठिबक, आता बरेचदा भाजीपाल्याला सुद्धा ठिबक केलं जाते, कारण का ठिबकचे भरपूर फायदे आहेत. पाणी देणं, खत व्यवस्थापन करणं, कीड रोग नियंत्रण करणं, असे असंख्य फायदे आहेत ड्रिपचे. तुम्ही जर ड्रिप करणार असाल तर आता बघा, ड्रिपचा जो काही खर्च आहे हा काय वन टाइम जरी खर्च असता तर आपण एकाच पिकातनं एक्सपेक्ट करत नाही की हा खर्च निघाला पाहिजे. आपण ह्याला 4 ते 5 वर्षे कालावधी देतो, कारण का याचं लाईफच 4-5 वर्ष असतं. त्यामुळे तुमचा ड्रिपचा जो काही खर्च आला एकरी, लेट्स से 50,000 रुपये तुम्हाला खर्च आला असेल तर तुम्ही 10,000 रुपये हिशोबाला पकडले पाहिजे की आपला ह्या प्लॉटमधनं 10,000 रुपये ड्रिपचे काढायचे आहेत. त्यामुळे तुमचा 10,000 रुपये खर्च ऍड झाला तुमच्या मगाच्या लिस्टमध्ये. मग तुम्ही आतापर्यंत रान नांगरटीचा खर्च पकडलाय, मल्चिंग पेपरचा खर्च पकडलाय, ड्रिपचा पकडलाय. मग आता विषय येतो तुमचा स्पेसिफिक कुठला भाजीपाला आहे. तुम्ही त्याचं बियाणं पेरणार आहात का, तुम्ही त्याचं म्हणजे बियाणं टोकणार आहात का, तुम्ही रोप लागवड करणार आहात. मग त्यानुसार त्याचा खर्च, एकरी किती रोपं आहेत किंवा कुठल्या कंपनीचे तुम्ही बी आणणार आहात त्याचा खर्च आणि त्या मजुरांचा खर्च हे सगळं लावण्यासाठी. ह्याच्यानंतर आता स्पेसिफिक भाजीपाल्यामध्ये ह्या गोष्टी घडतात, ऊसामध्ये कॉमन नसतात. जसं की मी माझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर भाजीपाला करत असाल आणि तुमचा मल्चिंग पेपर आणि तुमची रोप लागवड ह्याच्यामध्ये जर गॅप झाला तर त्या गॅपमध्ये काय होतं, गरम वारा त्यातून बाहेर येत असताना तुमच्या त्या पिकाच्या स्टेमला झळ देतं आणि तुमचं ते नाजूक कवळं रोप मरून जातं, मर लागते. भरपूर प्रमाणात मर झाली की नुकसान होतं. मग हे होऊ नये ह्याच्याकरता पर्याय म्हणून लोक कपचा वापर करतात, पेपर कप्स. किंवा पेपर कप्सच्या ऐवजी गळा भरणी ही कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण तो जो गॅप असतो तो पूर्णपणे मातीने भरून टाकतो आणि हा गॅप भरल्यामुळं आपल्याला तिथं कुठं हवा बाहेर पडायला जागा नसते किंवा तशा प्रकारची हवा बाहेर येत असताना पिकाला आपल्या इजा होत नाहीत. त्यामुळे ही एक स्टेप आहे एक्स्ट्रा जी आपल्याला खास भाजीपाल्यामध्ये करावी लागते जर तुम्ही मल्चिंग पेपरवर लागवड केली असेल तर. मग तुमचं सगळं जर तरचं गणित आहे. जर मल्चिंग पेपर असेल तर मल्चिंग पेपरचा खर्च धरा, प्लस ही एक स्टेप वाढली पेपर कप्स म्हणा, किंवा पेपर कप्स नसेल तर गळा भरणी म्हणजे मातीने तो गॅप भरून काढणं, ही स्टेप नक्की ऍड करा, कारण हा खर्च आहे. आणि असे बरेच खर्च आता पुढे तुम्हाला कळतील की ते वाढत जातात आणि आपल्याला न कळत बजेट वाढू शकते. तर गळाभरणी झाली आपली, रोप लागवड झाली. मग आपल्या सुरू होतात आळवण्या आणि फवारण्या. मग तुमच्या भाजीपाल्याच्या व्हरायटीनुसार तुम्हाला कमी जास्त असे ना पण औषध फवारण्या, खतं फवारण्या हे तुम्हाला करावं लागतं. ड्रीपमधनं खतं सोडावी लागतात वाढीसाठी, औषध फवारण्या आल्या, कीटकनाशक आली. मग ह्याचा तुम्ही एक इस्टिमेट घेऊ शकता. इस्टिमेट घेतलं म्हणजे एक्झॅक्टली तसाच खर्च होईल असं नाही. इस्टिमेट घेतलं की तुम्हाला ऍटलिस्ट एक गाईडलाईन मिळालेली आहे की आपला हा जवळपास खर्च होऊ शकतो. आणि बरेचदा वातावरणात होणाऱ्या बदलामुळं किंवा अवतीभोवतीच्या इतर बदलांमुळे तुम्हाला हा इस्टिमेट थोडासा प्लस मायनस करावा लागतो. पण आपण सुरुवातीला एक इस्टिमेट काढत असतो, त्यामुळे आपण एक अंदाज घेण्यासाठी आपण शेड्यूल घेऊ शकतो आणि त्या शेड्यूलमध्ये आपल्याला खतं, औषधं, फवारण्या काय काय आहेत ह्याचा आपण इस्टिमेट काढून घेऊ शकतो की आपल्याला एवढा एवढा खर्च येणार आहे. त्यानंतर भाजीपाल्यामध्ये एक मेन गोष्ट असते ती म्हणजे भांगलन. कारण का आपल्याला भाजीपाल्यामध्ये ऊसासारखे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकं वापरता येत नाहीत, विपरीत परिणाम होतो. मग भांगलणीचा खर्च जो काही आहे तो तुमचा एकरी तुमच्या भागातला जो काही रेट आहे त्यानुसार तुम्ही हा खर्च काढला पाहिजे. भांगलन खर्च हा करणं आवश्यक असतं, कारण नाही केला तर पिकाची वाढ होत नाही आणि केलं तर हा खर्च धरला पाहिजे. ही तुमच्या रिस्कमध्ये वाढलेला तुमचा हा खर्च आहे. भांगलन खर्च झाली. भाजीपाल्याच्या पिकाच्या व्हरायटीनुसार म्हटलात तर तारकाठी बांधणी ही करणं फार आवश्यक असतं. आता कांदा बटाट्यासारख्या पिकामध्ये गरज नाहीये, पण तुम्ही जर मिरची, ढबू मिरची, वांगी, टोमॅटो अशा प्रकारचे भाजीपाला करत असाल तर त्याला सपोर्ट देणं फार महत्वाचं असतं. सो बांबूचे स्ट्रक्चर त्याला तार बांधणं हे फार महत्वाचं असतं. आता ही जी मटेरियल कॉस्ट आहे ही वन टाइम कॉस्ट आहे, ही जवळपास 4-5 वर्ष तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. त्यामुळे ड्रीप प्रमाणेच ही मटेरियल कॉस्ट जी आहे ही तुम्ही भागाकार करून बाबा 50,000 मला 50 नाही खर्च तर ही मटेरियल कॉस्ट जी आहे ही तुम्ही एक बाबा मला एकरी 25,000 रुपये का 20,000 रुपये मटेरियलचा खर्च आलाय, हे तुम्ही एकाच पिकातनं काढणार नसताय. त्यामुळे तुम्ही एक 5 वर्षामध्ये आपल्याला हे मटेरियल कॉस्ट रिकव्हर करायची आहे. या उद्देशाने तुम्ही याचे 5 भाग करून ह्या पर्टिक्युलर प्लॉटसाठी आपल्याला 5वा हिस्सा काढायचा आहे. म्हणून आपण ह्याचा फक्त 5वा हिस्सा आपल्या हिशोबात ऍड करू शकतोय. पण
ह्याची जी लेबर कॉस्ट आहे, म्हणजे हे जे स्ट्रक्चर उभं करतोय आपण, हे तुम्हाला कदाचित प्रत्येक वर्षी काढून पुन्हा उभं करावं लागणार, कारण का तुमची नांगरट होणार आहे. नांगरट झाली की पुन्हा स्ट्रक्चर उभं करावं लागणार. त्यामुळे हा जो खर्च आहे उभारणीचा, हा तुम्हाला प्रत्येक वर्षी ऍड केला पाहिजे. मटेरियल खर्च आपण फक्त 1/5 पकडलाय, कारण का 5 वर्ष आपलं मटेरियल लाईफ आहे. पण आपण उभारणीचा खर्च प्रत्येक वर्षी जो काही येतोय तो आपण ऍड केला पाहिजे. तुम्ही हा खर्च ऍड करा. त्यानंतर रोप बांधणी असते. आता तुम्ही स्ट्रक्चर उभा करताय, त्याच वेळी बरेचदा रोपांची बांधणी होते, पण कधी कधी तुम्हाला दुसरी बांधणी करावी लागते. कधी कधी तुम्ही स्ट्रक्चर उभं करून ठेवताय आणि त्यानंतर तुमचं बांधणीला पीक येते. मग ही बांधणी करायचा मटेरियल खर्च, पुन्हा बांधणीचा लेबर कॉस्ट, तुम्ही ह्या गोष्टी ऍड केल्या पाहिजेत. ह्याच्यानंतर लेट्स सगळं सुरळीत चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय, भरभराटीने तुमचं पीक चांगलं वाढलंय, जोमदार पीक आलंय. मग आता तोडणी येते. मग तोडणी आली की परत तोडणीचा खर्च असतो. तो प्रत्येक पिकाला तुम्हाला किलो वाईज म्हटला तर तुमचा तो रेट बदलू शकतो, कारण का वांगे टोमॅटो तोडणी फास्ट होते आणि त्याच्या तुलनेत तुम्ही मिरच्या म्हटलात किंवा तुमची फुलं असतील किंवा गवारीसारखी तुमचं पीक असेल तर तोडणीला वेळ लागतोय, भेंडी असेल तोडणीला वेळ लागतोय, तर तुमचा तोडणीचा खर्च तुम्ही जर किलो वाईज काढला, पिकाच्या किलो वाईज, तर तो तुमचा रेट बदलू शकतो. तुम्ही सरासरी तोडणीचा खर्च देखील हिशोबात घेतला पाहिजे. त्यानंतर माल वाहतूक, तुम्हाला तुमच्या बांधावरनं व्यापाऱ्याच्या दारापर्यंत तुम्हाला स्वतः तुमच्या खर्चानं माल वाहतूक करायची असते. मग टेम्पोचं भाडं असेल, तुमची वैयक्तिक गाडी, त्याचं पेट्रोल असेल, तुमचा वेळ असेल, तुम्ही हे देखील त्या खर्चामध्ये ऍड केलं पाहिजे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आता ऍड केल्या तर आपल्याला एक आकडा मिळतो की बाबा मला वांगी, टोमॅटो, मिरची किंवा अमुक अमुक प्लॉट करायला माझा एक खर्च काढलाय मी की 70,000 रुपये माझा लेट्स खर्च आहे. तर तुम्हाला काय कळते की आता हा जो माझा खर्च आहे, हा 70,000 रुपये खर्च निघायला या प्लॉटमधनं सरासरी मला किती उत्पादन घेतलं पाहिजे आणि त्या उत्पादनाला ऍव्हरेज दर काय मिळाला पाहिजे, हे तुम्हाला प्लॉट सुरू होण्याआधीच कळते. मग होते काय याचा फायदा, प्लॉट सुरू झाल्यानंतर अचानक दर कमी झाला की तुम्ही टेन्शनमध्ये येत नाही, कारण तुम्हाला आधीच माहिती असते की तुम्हाला अपेक्षित दर काय आहे. आणि इथंच लोकांचं चुकतं, शेतकऱ्यांचं काय चुकतं की शेतकरी मोठ्या उत्साहानं व्हिडिओ बघून किंवा इतरांच्या प्रेरणा घेऊन उतरतो प्लॉट करायला, आणि प्लॉट निम्म्यात आला आणि खर्च वाढत गेले की मग टेन्शन वाढायला सुरू होतं. आणि मग दर आल्यानंतर बरेचदा हा हिशोब हातात नसल्यामुळे नेमकं आपण फायद्यामध्ये आहे का लॉसमध्ये हे कळत असतं. त्याच्याकरता मित्रांनो ही पहिली स्टेप आहे रिस्क मोजण्याची. तशी फार अवघड नाहीये, सोपी स्टेप आहे. तुम्हाला खर्च एक म्हणजे मोठी लिस्ट काढून तुम्हाला कुठल्या कुठले खर्च येतील सविस्तर तुम्ही मांडले पाहिजेत. थोडंसं ऍडिशन करून एक्स्ट्रा खर्च मांडा, जेणेकरून जर फायदा झाला तर जास्त आनंद होईल, पण कमी खर्च मांडून नंतर खर्च वाढत गेला तर फ्रस्ट्रेशन येईल, चिडचिड होईल. त्यामुळे हे पहिली स्टेप करणं फार महत्वाचं आहे. फार अवघड नाहीये स्टेप ही, पण करा. आणि आता ही पहिली स्टेप झाली, एकदा का तुमच्याकडे खर्च आला, रिस्क किती मोठी आहे कळलं, तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपल्या प्लॉटला मध्ये भाजीपाला असेल, ऊस असेल, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे विपरीत परिणाम करू शकतात. एक उदाहरण म्हटलं तर नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, जनावरांचा त्रास होऊ शकतो, कीड रोग नियंत्रण आटोक्याबाहेर जाऊ शकतं. तर अशा अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात घेतले पाहिजेत आणि त्या गोष्टींना आपल्याला कसं म्हणजे कमी करता येईल, त्याचा प्रभाव कसा आपण कमी करू शकतो, कसं टाळू शकतो, ही महत्वाची गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सो त्या व्हिडिओची नक्की वाट बघा. मी लवकर तो व्हिडिओ पोस्ट करेन, पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या काय असतील त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कळवा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायचा असेल तर तसं देखील मेन्शन करा. मी तो व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि गुड डे.